मंडळी नमस्कार. सध्या मी बसलो आहे ते महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं भंडारदऱ्यामध्ये आणि माझ्या मागे जो दिसतोय तो निसर्गाचा एक रौद्र पण तितकाच मोहक आविष्कार आहे. पावसाचे थेंब, धुक्याची चादर, हिरवागार डोंगर आणि हा प्रचंड वेगाने कोसळणारा धबधबा. हे दृश्य शब्दात सांगण्या पलीकडलंय. इथे आल्यावरती शहरातला गोंगाट असेल, ताण असेल आणि धावपळ सगळंच काही क्षणात विसरायला होतं. भंडारदरा म्हणजे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर ते निसर्गावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक अनुभव आहे. पावसाळा सुरू झाला की इथला प्रत्येक डोंगर, प्रत्येक झाड आणि प्रत्येक ओढा जिवंत होत असतो. पावसाळ्यात इथल्या परिसरातील धबधबे, हिरवाईने पर्यटकांचे खास आकर्षण असतं असं म्हणायला हरकत नाही. पण या सौंदर्याचा आनंद घेताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला हवी. निसर्गाचा मंडळी आदर करा. कुठेही प्लॅस्टिक फेकू नका. धबधब्यात जवळ सेल्फीच्या नादात धोक्यात जीव घालू नका. एक क्षणाची चूक आयुष्यभराची शिक्षा होऊ शकते. आज हा नजारा पाहताना एकच गोष्ट मनात येते, निसर्ग खरोखर आपल्याकडनं कधीच काही मागत नसतो. फक्त त्याला जपण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असते असं म्हणायला हरकत नाही. जर तुम्ही अजून भंडारदरा पाहिला नसेल तर या पावसाळ्यात एकदा नक्की या, पण निसर्गाचा आनंद घ्या, त्याचं नुकसान करू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट ठिकाणांची पाहणी करण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा. धन्यवाद. बस मंडळी, आजचा प्रवास हा इथे संपतो. पण प्रत्येक प्रवास आपल्याला एक नवीन आठवण, एक नवीन शिकवण देऊन जातो. कोकण कड्याचं ते सौंदर्य डोळ्यांनी पाहिलं आणि मनात कायमचं साठवून ठेवलंय. आता पुन्हा भेटू एक नव्या ठिकाणी, नव्या प्रवासासह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि माझ्यासारखे फिरत राहा. धन्यवाद.